नमस्कार, मी शेख पाशा. जन एकता आवाज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज औसा शहरात भारतीय जनता पार्टीचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या वतीने भव्य आणि उत्साहपूर्ण कार्यक्रम पार पडला. औसा तालुक्याचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या अटल सेतू जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य खासदार रामराव वडकुटे, महाराष्ट्र विधान परिषदचे सदस्य रवींद्र राऊत तसेच महाराष्ट्र विधान परिषदचे सदस्य बसवराज पाटील यांचा नागरिकांच्या वतीने भव्य नागरिक सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमस्थळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन दरम्यान उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून जनतेशी सातत्याने संपर्क ठेवण्यासाठी जनसंपर्क कार्यालयाची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. विकास कामांना अधिक गती देत सर्वसामान्यांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला. टाळ्यांच्या कडकडाट आणि घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. उत्साहपूर्ण वातावरणात हा सोहळा पार पडला. औसा शहरात पार पडलेल्या या भव्य उद्घाटन सोहळ्याने आणि नागरी सत्कार समारंभाने राजकीय वर्तुळासह नागरिकांचेही लक्ष वेधून घेतले. अशाच दिवसभराच्या घडामोडी बघण्यासाठी किंवा पाहण्यासाठी आमच्या या जन एकता आवाजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर तुमच्या माहितीसाठी मी सांगतो, तुम्ही आता सांगितलं की सुमितने कार्यालय केलंय. माझं पण 4 मंडळ आहे. आत्ता मंडळ आपण निर्माण केलेली आहे. माझं ऑलरेडी कासार शिशी मंडळामध्ये एक कार्यालय आहे, औशामध्ये एक कार्यालय आहे आणि किल्लारीमध्ये कारखाना असल्यामुळं तिथं मी बसतो. ते इटसेल्फ कार्यालयच आहे. 3 मंडळामध्ये माझं कार्यालय आहे. तुमची सूचना 4थं कार्यालय, तेही तुमच्या पुढच्या दौऱ्याच्या अगोदर उजनी या भागामध्ये 4थं कार्यालय करून तेही तुमची इच्छा या निमित्तानं मी पूर्ण करतो. पण एकूणच भारतीय जनता पार्टीने सांगितलेला प्रत्येक कार्यक्रम आम्ही खाली राबवतो. आज आपण जे भोजन केलात, आमचा कार्यकर्ता खऱ्या म्हणजे खुश झाला. अरे ते बक्षीस वाटपाचं काय झालं? माझ्यानंतर आहे का? हां. आज मी जे कमिटमेंट केलं होतं कार्यकर्त्यांना, सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांना, खूप जे आमच्याकडे सदस्यता नोंदणी अभियान होतं मागच्या वर्षी, त्या अभियानामध्ये ज्यावेळेस कार्यकारी अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब झाले आणि अध्यक्ष त्यावेळेस आमचे बावनकुळे साहेब होते, त्या दोघांनी एकदा विषयावर आम्हाला सगळ्यांना तंबी दिली आणि सदस्यता नोंदणीमध्ये स्पीड घ्यायला सांगितलं. मी त्यावेळेस कार्यकर्त्यांना सांगितलं की बाबा रे, प्रत्येकानं 1000 सदस्य नोंदणी करायची. आपला महाराष्ट्रामध्ये एक नंबर आला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. कारण आपल्याला पक्षाने काही कमी केलं नाही आणि सरकारने काही कमी केलं नाही. आपल्याला निधी द्यायला कधी कमी पडलंच नाही. त्यामुळे मी सगळ्यांना आवाहन केलं, कार्यकर्त्यांनीही ते मनावर घेतलं आणि तुम्ही आता ज्यांच्यासोबत जेवण केलात ते 54 कार्यकर्त्यांनी प्रत्येकी 1000 सदस्य नोंदले. त्यामध्ये बसवराज पाटील सुद्धा आहेत. म्हणून आज आपण थोडं कार्यकर्त्यांना बाकीच्या वाईट वाटलं असेल, पण शेवटी मी जे कमिटमेंट केलं होतं ते पाळण्यासाठी म्हणून आपण ते पाळलं आणि आज आपण 54 कार्यकर्त्यासोबत, 3 कार्यकर्ते फक्त आले नाहीत तर बाकी सगळे 51 होते. माझी पत्नी आली नाही कारण तिला स्वयंपाक करून आपल्याला द्यायचा होता. तिने पण त्यात 1000 सदस्य केलेले आहे. त्यामुळं ते आहे आले आता. त्यामुळे 4 लोक जर सोडले तर बाकी सगळ्यासोबत आपण जेवण केलात, शब्द पाळलात, त्याबद्दल मी मनातून आभार मानतो. मी विधानसभेच्या अगोदर मी एक घोषणा केली होती सगळ्या कार्यकर्त्या बूथ प्रमुखामध्ये की जे बूथ 85% पेक्षा जास्त मतं भाजपाला देईल त्या बूथच्या सगळ्या सदस्यांना, म्हणजे 13 सदस्याची समिती आमची बूथ समिती, त्या सदस्यांना आपण गोव्याच्या टूरवर पाठवणार आहोत. तर त्या 2 बूथ निघाले, त्या 2 बूथचा सन्मान तुमच्या हस्ते आता होणार आहे. मी पुन्हा दुसरी घोषणा केली होती की जे 80 ते 85 मध्ये राहतील जे बूथ, त्या बूथ कमिटीच्या सदस्यांना, म्हणजे बूथ कमिटीला 1 लाख रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. असे 8 जण निघाले, त्या 8चाही सन्मान तुमच्या हस्ते आज होणार आहे. आज सगळंच कोरवं सगळं पुढे धुवून निघणार आहे. आज कुठलं शिल्लक राहणार नाही काय. म्हणून आपण आल्याचं एक वेगळं महत्व आज कार्यकर्त्यामध्ये तुम्ही बघताय, आनंद आहे, उत्साह आहे. तो यामुळेच आहे की अध्यक्ष झाल्यानंतर आपण पहिल्यांदा आला. तुझं आणि की तुझे आभार बाबा, तुझ्यामुळे डेट मिळाली मला. खूप खूप आभार सगळ्यांचे.
ऑफिसचं उद्घाटन केलं. पवारसाहेबांच्या कारखान्याचं आपण या ठिकाणी 3 रोलर पूजन त्यांच्या हातून केलं. खरं ते ऑफिस पाहिल्यानंतर आम्हाला मनापासूनचा आनंद या ठिकाणी झाले. आणि एवढंच म्हणेल, वेळ कमी असल्यामुळं हे ऑफिस आदरणीय पवार साहेबांचं जरी असलं तरी ते एक लोकसेवा केंद्र आहे असं म्हणलं तरी मला या ठिकाणी वाटत नाही. आणि म्हणून त्या ऑफिस मधून सातत्यानं लोकांची सेवा या भागामध्ये, या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी होत राहील अशा प्रकारची अपेक्षा. आणि खरं म्हणजे आजचा हा दिवस खूप चांगला आहे. आणि एवढ्या लोकसेवा केंद्राचं उद्घाटन आज रवींद्र चव्हाण साहेबांच्या हातून होतं हे सुद्धा. आणि म्हणून औषधसाठी म्हणून आजचा दिवस कायम स्मरणात राहील असं मी या ठिकाणी नम्रपणाने सांगू इच्छितो. आणि औषधकर आपण अतिशय भाग्यवान आहात. मी आपल्याला मनापासून या ठिकाणी सांगतो, आपल्याला आपली विकासाची भूक फार मोठी होती. औषधकरांची विकासाची भूक फार मोठी. आज मनापासून आमदार पवार साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी या ठिकाणी या तालुक्यामध्ये एक विकासाची गंगा या तालुक्यामध्ये आहे, आशीर्वाद आहे. आणि बसवराज पाटलांची साथ कायमची राहणार आहे ही मी या ठिकाणी मी फारस वेळ न घेता सगळ्याला आनंद एका गोष्टीचा आहे की आपले लाडके आमदार अभिमन्यू पवार साहेबांनी सांगितलं की या तालुक्याचे 2दा असलेले आमदार याला आपण 3ऱ्यांदा आमदार करू. हसावं माहिती सगळ्याला पहिलीची गोष्ट सांगतो, सुनील राणे बारका माणूस नाही. सुनील राणेचं मोठं विद्यापीठ आहे. तुमची लेकरं इंजिनियर करायची असतील ह्याच्यावर भेटा. तुम्ही पवार पाडले बसवराज पाडला, बसवराज पाडले दिनकर माळेला, दिनकर माळी पाडलं मला. ती मिळाली नाही. आता पुन्हा त्यांना आमदार केलं. तेही बार्शीचे 2दा निवडून आलेले आमदार आहेत. 3ऱ्यांदा पुन्हा बसवराज पाटील साहेबांबरोबर त्यांना आपण विधान परिषदेमध्ये पाठवले. अशा 2 महान नेत्यांचा सत्कार आपले महान आमदारांनी ठेवले आणि महान अध्यक्षाच्या उपस्थितीत. आणि कार्यक्रमाचा अध्यक्ष कोणाला केला माहितीये का? माजी मंत्री कुप्पा. कुप्पा म्हणजे नुसतं महान आहे, महान. ऐकला कुप्पा म्हणजे हे अभिमन्यू पवार गेलं नाही. कोणाला हुडकून नंतर घ्यायचे का त्या हुडकून काय करावा आता त्या आपल्या कुप्पात. तर या सगळ्या आपल्या माननीय नेत्यांच्या उपस्थितीमध्ये सत्कार झालेला